सोलो वादनाचा कार्यक्रमाला फार महत्त्व आहे. जसं आपण खेड्यापाड्याने श्रीमद भागवत कथा, कीर्तन, भजन, तसं सोलो वादन म्हणलं की तिथं सगळं प्रमुख आकर्षण असतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते ताल असतो. त्या तालामध्ये सगळे बोलं मेहनत करून बसवलेली असतात. ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला आवडत नसतील किंवा सगळ्याला लक्षात येत नसतील तरी तुम्ही बसले ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी म्हणावं लागेल. सगळ्या एक 4 दिवसाखाली मी सर्व पालकांना सर्वांना आपल्या आवाहन केलं की बाबा कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही आले पाहिजे. मला एक भीती होती की येतील न येतील सगळेजण, कारण कामाची दिवस होतं. पण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आले आणि सर्वांना आता विनंती केली की महाराज तुमचा ताल सगळ्याला पाहण्याची इच्छा आहे आणि नंतर मग आपली अभंगवाणीतली राहिलेली अभंग सुद्धा आपण सादर करणार आहोत. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. येथे जमलेल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्व कलाकार, पालक वर्गांना, शिक्षकांना, येथे जमलेल्या तमाम सर्व प्रेक्षकांना सुरुवातीला माझ्यातर्फे, माझ्या संस्थेच्या गृहऱ्यांच्यातर्फे मनापासून रामकृष्ण हरी. ताल, शुलताल, मात्रा 10 आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेली कित्येक वर्षे झालं ज्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा जपण्याचं कार्य केलं, असे असणारे सर्वांचे लाडके, सर्वांच्या परिचयातले, सर्वांच्या आवडतीचे, परम आदरणीय, परम स्नेही, परमपूज्य मृदुंगालंकार गुरुवर्य हबप श्री नागेशजी महाराज बेंडे यांनी गेली कित्येक वर्ष झालं हा ताल तळमळीने, कळकळीने सर्वांना शिकवला आणि त्यांच्या आशीर्वादाने आजचा दिवस हा सोन्यासारखा उगवला. आज आम्ही सुलतान सादर करणार आहोत. तो ताल तुम्ही गोड करून घ्या. रामकृष्ण हरी. ही जी मात्रा असते पहा, ती मात्र्यात आलं तर याला विशेष महत्त्व असते, मात्र्यात नाही आलं तर काही महत्त्व नाही. म्हणून या मात्रा बसवण्यासाठी भरपूर मेहनत करणं, 2-2 महिने याच्या तालासाठी कसरत करणं आणि ती कसरत करून हे तालामध्ये बसवणं आणि मग तिथं दाद देणारा श्रोता वर्ग. पण इथं तुम्हाला लक्षात येत नसताना सगळेजण तुम्ही दाद द्यायले हे विशेष आहे. सगळेजण तिथं कौतुक म्हणून महाराज हे फुल नाही फुलाची पाकळी बक्षीस द्यायले, हे आम्हाला खूप मनाचा आणि आनंद वाटायला लागला. आणि पुढे चलून असेच कार्यक्रम उत्साहानं वाढवण्याकरता सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर सगळे आता वेळ न घेता आता ताल सादर करूया. लहर यासाठी आवाज वाढवतो.
ज्वारी किती होईल म्हणली. एक जण सांगितलं बाबा 10 क्विंटल होईल, कोणी म्हणते सासरे बाबा म्हणले 15 क्विंटल. त्याचा वाद एवढा टोकाला गेलता, दोघं जण ते एकूण एकाला ठोकायला लागले, चांगले कुदळायला लागले. आणि शेवटी असं लक्षात आलं की वावर दुसऱ्याचं आहे, यायचा काहीच हे नाही. दोघायला एकूण एकाला एवढा हानाहानी झाली मोठ्या प्रमाणामध्ये. तसं हे 10 मात्रा आहे पा, काही 12 मात्रेचे असतात. जसं 10 क्विंटल 15 क्विंटल आपण म्हणतो. क्विंटल होणं महत्त्वाचं, आपण जास्तीत जास्त कसे क्विंटल होतील, तसं हे मात्रेत येणं महत्त्वाचं आहे पा. मात्र्यात जर नाही आलं तर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि त्याच्यासाठी ती लहरा महत्त्वाची, की बाबा ते लहऱ्यावर बोट चाललेली आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज वाजवून टाका ना, काय आम्हाला कळणार आहे, पण ते ऑनलाईन कार्यक्रम आहे, नंतर एखाद्या वेळेस तालामध्ये लक्षात येत असते, तर महत्वाचं त्याच्यामुळे एकदम. रेला सादर
वादनाचा पट्टा पडला म्हणतो ना कारखान्याचा, तसा या आता गोलानं आता या वादनाचा पट्टा पडणार आहे बा. आणि खास म्हणजे हे परण आहे, त्याच्यामध्ये भगवान शंकराची गणपतीची स्तुती केलेली आहे आणि ती खास आपल्या पकवाजामधून काढलेली अशी सरळ मध्ये न काढता तर चौपट मध्ये. तर तुम्ही ते ऐकल्यानंतर तुम्हाला विशेष वाटेल. हे लोप पावलेलं ज्ञान आहे पुरातन काळापासून, ते पकवाजाच्या माध्यमातून या विद्यार्थ्याच्या माध्यमातून. खरं सांगायचं म्हणजे हे एवढी विद्यार्थी घडवताना आताच्या मोबाईलच्या या काळामध्ये आता यांचं वागणं बोलणं आणि महत्त्वाचं म्हणजे आता जास्त पहिल्यासारखी छडी देता येणं झाली, जास्त शिक्षा करता येणं आणि अशा कालावधीमध्ये अभ्यास करून घेणं. आता इथं आपले माधव महाराज खास 12 वर्ष 15 वर्ष त्यांनी भरपूर संस्था चालवली, भरपूर हातून विद्यार्थी घडले. आपले उद्धव महाराज असतील, त्यांना लक्षात येते की बाबा हे घडवताना सहजासहजी म्हणजे चांगले विद्यार्थी येत नाहीत, एखाद्या वेळेस जास्त दाढ असलेली जास्त येतात. अशा वेळेस याच्यापासून हे चांगल्यापैकी शिक्षण करून घेणं ही फार मोठे कष्टाचं काम आहे. चला तर आपण परण सादर करू पा. जय शिवशंकर हरिगिरी जावर भगत दुःख हर डमरू बजावत डिमी 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 के डिमी के डिमी घिन त्रिकिट त्रिकिटता त्रिकिट तान धा गणपती मृदुंगले बजावत धान धिकिट धिट तान धिकिट धिट धिट धिकिट धिट धागिट तगिटता किन्नर नारद तुंबर बीन बजावत दिन्न न न न धा कालो भैरव आवत नाचत भूत गण सब गिडगिड 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 धुम धडन देत तडन देत धडन तडन तडन धडन धागे गे देत. जय शिवशंकर करधान धा, जय शिवशंकर करधान धा, जय शिवशंकर करधान धा. धात्र गदिन धात्र गदिन धात्र गदिन धात्र गदिन धा धात्र गदिन धात्र गदिन धात्र गदिन धात्र गदिन धात्र गदिन धा धात्र गदिन धात्र गदिन धात्र गदिन धात्र गदिन धात्र गदिन गणपती मृदुंगले बजावत धान धिकिट धिट तान धिकिट धिट धिट धिकिट धिट धागिट तगिटका सुरनर किन्नर नारद तुंबर दी दिन्न न न न धा नाचत काल तगडे तगडे तडन धेत तडन 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 तागे गे प्रधान धा
प्रेमाचा सुकार संतांची आघाडी प्रेमाचा सुकार संतांची आघाडी प्रेमाचा सुकार संतांची आघाडी प्रेमाचा सुकार नाही तर दुःख लेश संतांची आगावी प्रेमाचा सुकार संतांची आगावी प्रेमाचा सुकार शेते मेरा ओलियाचा ईना होनिया चक गलतीला बिक गलतीला बिक तेची माझ तेची मारे प्रेमाचा सुकार संतांची आगावी वसे भांडवल संतांची आगावी वसे भांडवल अवगावी अवगावी धनविता संतांची आगावी प्रेमाचा सुकार संतांची आगावी प्रेमाचा सुकार संतांची अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे करिता कीर्तन करिता कीर्तन सर्व काळ संतांची आगावी प्रेमाचा सुकार संतांची आगावी प्रेमाचा सुकार तुका म्हणे ते अनिक नाही परी 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 म्हणून जाता झालो त्या संतांची आगावी प्रेमाचा सुकार संतांची आगावी प्रेमाचा सुकार तर
प्रेमाचा सुतार संतांची आघारी प्रेमाचा सुतार प्रेमाचा बरं का, धन्यवाद यांचे. हा पळशी येथील ज्येष्ठ नागरिक श्री बाबूरावजी तुकारामजी डांगरे पाटील, बाबूरावजी तुकारामजी डांगरे पाटील यांच्यातर्फे देखील 201 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. हा जो समर्थ आता या ठिकाणी रामकृष्णारी सादर करणार आहे, हा वर्ग 3री मध्ये आहे आणि महाराजांकडे आता चला 1 वर्ष झालं फक्त. राम कृष्ण हरी टाळ्या वाजवायला द्यायच्या मुकल्यासाठी टाळ्या. वा वा छान. राम कृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण जय राम राम कृष्ण हरी जय 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 जय राम हरी जय राम